जितेंद्र सिंह यांच्याकडून परीक्षा सुधारणा विधेयक 2026 लोकसभेमध्ये सादर तर विधेयक सादर होत असताना विरोधकांचा गदारोळ। महत्त्वपूर्ण विधेयकावरती सभागृहात चर्चा करा। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा सभागृहात सदस्यांना हा सल्ला। विधेयकावरती चर्चा होणं आवश्यक। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची ही प्रतिक्रिया। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज धर्मेंद्र प्रधान हे संसदेत आले। त्यानंतर सत्ताधारी खासदारांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आज सभागृहामध्ये उत्तर देणार आणि या अनुषंगाने प्रल्हाद जोशींनी काल अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। शिक्षण खात्यासंदर्भात खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची ते आज उत्तरं देतील। बिहारमध्ये आंदोलनकर्त्यांवरती AK-47 ने गोळ्या झाल्या। राहुल गांधी यांचा हा आरोप। शेकडो लोकांना अटक करून त्यांच्यावरती FIR दाखल। विद्यार्थ्यांवरती FIR दाखल करणार नाही असं मोदी म्हणाले होते। मोदींनी दिलेल्या वचनाचं काय झालं? राहुल गांधी यांचा हा सवाल। काँग्रेस खासदार पवन खेरा यांच्याकडून राहुल गांधींचं ट्विट रिट्विट करण्यात आलं। मोदी सरकारने या देशातील तरुणांविरोधात उघड युद्ध पुकारलंय। विद्यार्थ्यांवर आधी पॅलेट गनने गोळीबार, आता AK-47 ने गोळ्या झाडल्या। रिट्विटमध्ये पवन खेरा यांचा केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल। बिहार बंद दरम्यान AK-47 ने गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन। अभिषेक पटेल असं गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव। गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। या आंदोलनामध्ये पोलीस आणि निदर्शकांमध्ये चकमकही झाली। पोलीस आणि विद्यार्थी दोघांच्या भूमिका तपासा। शांतीपूर्ण मार्गाने विरोध करण्याचा अधिकार। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरती सुप्रीम कोर्टाची ही टिप्पणी। पेपरफुटीवरील फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी पहिल्याच दिवशी लांबणीवर। सीबीआयकडून वकील गैरहजर राहिले, त्यामुळे सुनावणी लांबणीवर। कोर्टाने डायरेक्टर प्रॉसिक्युशनला नीट पेपर लीक प्रकरणासाठी वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले। सोनम वांगचुक यांना गुरगावमधील मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला। राजघाटावरती महात्मा गांधींना अभिवादन करून लडाखला परतणार। रुग्णालयातील डॉक्टर आणि सर्व स्टाफचं वांगचुक यांनी आभारही मानले। परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना अशी मोदींची घोषणा। हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना। आधारचे नंदन निलेकणी हे अध्यक्ष, तर परीक्षा व्यवस्थेमध्ये तांत्रिक संरचनात्मक सुधारणांवरती भर दिला जाणार। दिल्ली पोलिसांकडून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटीस बजावण्यात आली। सूत्रांची माहिती, सीजेपी आंदोलनावेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद पोस्ट हटवण्यासाठी नोटीस। पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याची विनंती। सूत्रांची ही माहिती। मोदी शहांनी कमिशनरचा हवालदार केला। संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। फडणवीस हवालदार नाही तर जनतेचे मुख्यमंत्री। नवनाथ बन यांचं राऊतांना हे उत्तर। लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? आज सरकारला प्रश्न विचारणार। खासदार संजय राऊतांचे हे वक्तव्य। गेल्या 10 वर्षांमध्ये शिक्षण पद्धतीचं वाटोळं केलं। तंत्रज्ञानाचं युग काँग्रेसनं आणलं, तुम्ही काय केलं? राऊतांचा केंद्र सरकारला हा सवाल। दिल्लीमधल्या आंदोलनाच्या विजयानंतर सीजेपीच्या अभिजित दिपके यांचा आईला फोन। आता मी तुमचा कमी देशाचा अधिक झालोय, माझा विचार कमी करा। अभिजित दिपके यांची आईला प्रतिक्रिया। फडणवीसांनी धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवं होतं। माजी खासदार इम्तियाज जलील यांची ही प्रतिक्रिया। संजय शिरसाट यांना दिपकेंच्या कुटुंबानं घरात घ्यायला नको होतं। भाजप शिवसेना एकच आहे, इम्तियाज जलील यांचा हा आरोप। नीट पेपरफुटी आणि राम मंदिर दानपेटी चोरीमध्ये भाजपचे लोक आहेत। माजी मंत्री महादेव जानकर यांचा भाजपवर आरोप। महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करणार, महादेव जानकर यांचा हा निर्धार। मोदींच्या मनात शिक्षण मंत्री म्हणून फडणवीसांचं नाव। संजय राऊतांचं हे वक्तव्य। शिक्षण मंत्री मेरिटवरती करायचं असेल तर मनात फडणवीसांचंच नाव। राऊतांची प्रतिक्रिया। कुठे राहायचं ते फडणवीसांच्या हातात नाही, राऊतांचा हा टोला। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। गुलाबराव पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा। बाळासाहेबांनी ज्या विचारावरती काम करण्यास सांगितलं त्यानुसार पुढील काळात करावं। गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त हा सल्ला। फुटीर खासदार संजय जाधव यांच्याकडून आता उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या संजय जाधव यांच्याकडून ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। एमपीएससी औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप। परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फुटल्याचा आरोप। प्रश्नोत्तर परीक्षार्थ्यांना व्हॉट्सअपमधून दिल्याचा देखील आरोप। कठोर कारवाई करा आणि परीक्षा घ्या, तक्रारदार गांगर्डे यांची ही मागणी। एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची तक्रार बनावट, तक्रारीचा ईमेल बनावट अशी सूत्रांची माहिती समोर। मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे। रोहित पवार यांच्या आरोपांवरती कौटिल्य अकॅडमी संचालक प्रवीण पाटील यांची ही प्रतिक्रिया।
रामदास आठवले यांची समाजासोबतची नाळ तुटली, त्यामुळे आता त्यांची गरज नाही. आठवले उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ त्यांचे प्रदेशाध्यक्ष मात्र विरोधात. हा विरोधाभास. एससी प्रवर्ग उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरती आनंदराज आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर. महाराष्ट्रात 3.5% वाल्यांचं राज्य आहे, तर आरक्षण उपवर्गीकरणावरती आनंदराज आंबेडकर यांचं हे विधान. सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये ढवळाढवळ करू नये, आनंदराज आंबेडकर यांचा हल्लाबोल. गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांचं स्पष्टीकरण. हसन मुश्रीफ गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेली. नांदणी मठाच्या परिसरामध्ये उद्या हजारो नागरिक उपोषण करतील. 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्तीण नांदणी मठामध्ये आली पाहिजे. माधुरी हत्तीणीला परत न पाठवल्यास माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून जनआंदोलनाचाही इशारा. खासदार पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी. पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुड्याचं नियोजन. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण. खासदार, आमदार आणि मोजक्या माजी आमदारांना साखरपुड्याचं निमंत्रण देण्यात आलं. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडून अभिनेत्री मॉडेल समरीन कौर सोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा. अर्शदीप सिंहकडून इन्स्टाग्रामवरती पोस्ट करण्यात आली. माजी क्रिकेटपटू केदार जाधवने घेतलं ज्योतिर्लिंग वैजनाथाचं दर्शन. रुद्राभिषेक करत केली महाआरती. देवस्थान समितीकडून केदार जाधवचा सत्कारही करण्यात आला. आषाढी एकादशीनंतर पंढरपूरमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांकडून बहीण संत मुक्ताईंना परंपरेनुसार साडी चोळीचा आहेर देण्याची प्रथा. मुक्ताईंच्या पादुकांचं आळंदी संस्थानकडून विधिवत पूजनही करण्यात आलं. शिर्डीच्या साईंच्या चरणी भक्ताची अनमोल अशी भेट. साईंच्या चरणी 2 लाखांहून अधिक किमतीची साईबाबा महाप्रसाद तयार करतानाची प्रतिकात्मक चांदीची मूर्ती साई चरणी अर्पण करण्यात आली. उडपी या ठिकाणचे साई भक्त बी चंद्रशेखर किनी यांच्याकडून ही मूर्ती अर्पण. कर्जमाफीसाठी वाशिम जिल्ह्यातील 52,881 पात्र शेतकऱ्यांची पहिली गावनिहाय लाभार्थी यादी जाहीर. पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रोस्टॅक पोर्टलवरती नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं. सातत्यपूर्ण पावसानं सातारा जिल्ह्यातील सर्व छोटी मोठी धरणं पूर्ण क्षमतेने धरणं भरली, त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान देखील व्यक्त. लातूरच्या चाकूर पंचायत समितीमध्ये कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप. एसआयटी नियुक्त करण्याच्या मागणीसाठी 8व्या दिवशीही उपोषण आंदोलन सुरू. शेतकऱ्यांना शेततळे, गोठे, विहिरी वितरणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. अमरावतीच्या आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणी सेंट्रल किचनच्या मालकासह 6 जणांवरती गंभीर गुन्हे. विद्यार्थ्यांना कच्चं आणि निकृष्ट जेवण दिल्यानं विषबाधा झाल्याचं समोर. छोट्या पुलाच्या अरुंद बांधकामामुळे 60 हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याचा प्रकार. भंडाऱ्याच्या तुमसरमधील पिंपरा आणि साखळी गावातला हा प्रकार. 3 वर्षांपासून तक्रारींकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावरील कोलेटी या परिसरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं. खड्ड्यामध्ये पाणी साचले. वाहन चालकांना अंदाज येत नाही, त्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढलाय. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुटीमध्ये मध्यरात्री भरधाव रिक्षाची अज्ञात टेम्पोची धडक झाली. या अपघातानंतर टेम्पो चालक फरार आहे. सुदैवानं रिक्षा चालक आणि प्रवासी मात्र सुखरूप आहेत. पुण्यात स्टेशन परिसरामध्ये साधू वासवानी चौकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. खड्डे पडले, त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता वाढली. महापालिका प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष.